एक माझं सगळ्यात फेवरेट स्लँग आहे ते म्हणजे यू. आणि ते यू जे लोकांनी धरलंय ते नसतात का, असे लोक येतात आणि म्हणतात हा छान आहे, हा डान्स वगैरे करू शकतो. सो तसं असायचं. मग मी यायचो आणि त्यांना एंटरटेन करायचो की मी काहीतरी आलो, एखादी गोष्ट केली, उड्या वगैरे मारून दाखवायचे. ते दीदीचा फोन वगैरे आला, मग मी तिचा फोन घ्यायचो आणि मग काहीतरी ते सेल्फी कॅमेरा उघड आणि त्याच्यात काहीतरी टाइमपास कर आणि हाय मी बोलतोय, मी टिल्लू बोलतोय. पण तो बाळा दादा होता आमचा आणि तो असे रॅन्डम असे कोणाला पण नाव वगैरे पाडत असायचा. आणि माझा तेव्हा ना असा साधना कट टाईप होता, म्हणजे प्रॉपर असा मशरूम कट असतो ना, एकदम असे सिल्की केस आणि तसावाला सीन होता. आणि त्याला काय वाटलं की मी डॅनी डॅन्झप्पा ते जे ॲक्टर आहेत आपले त्यांच्यासारखा मी काहीतरी थोडाफार दिसतो. त्यांनी मला नाव पाडलं होतं डॅनी. तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत असेल की एवढा पैसा आहे, एवढं काय काय कमवलं, किंवा एवढ्या आम्ही गोष्टी घेत असतो, नवीन नवीन इन्स्टावर टाकत असतो, न्यू फॅमिली मेंबर ॲडेड. पण खरं सांगायला गेलं तर मी काय म्हणजे मी मिडल क्लासमधूनच आलो. खरं तर म्हणजे माझ्या वडिलांचं पानाचं दुकान होतं. 10वीत 11वीत जेव्हा गेलो तेव्हा खूप एकदम नवीन असं BMCC वगैरे फुल भारी पोरी वगैरे असा सगळा सीन होता. आणि त्याच्यामुळे मी इतका घाण गणलो होतो 11वीत. मला आठवतंय की मला 44% होते 11वीमध्ये. ती एक गोष्ट मला खूप लागली होती तेव्हा, की म्हणले होते बाप से बेटा बेहतर, असं त्यांनी एक डायलॉग वापरला होता. म्हणजे आता मी तुम्हाला थोडंसं माझ्या नावाबद्दल सांगतो की माझं खरं नाव अयो व्हॉट्सअप जी, व्हॉट्सअप माय खज, सर्प इट्स युअर बॉय डॅनी पी इन द हाऊस. म्हणजे आता ही माझी रॅपरवाली भाषा झाली, पण तसं माझं नाव खरं तर डॅनी पंडित आहे आणि मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. आणि आज मी तुम्हाला इथे माझ्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीबद्दल सांगायला आलोय. आणि बाय द वे म्हणजे आता बोलायचं राहिलं, पण मी आता मध्ये मध्ये असे स्लँग्स वापरतो, ज्याच्यातलं एक माझं सगळ्यात फेवरेट स्लँग आहे ते म्हणजे यू. आणि ते यू जे लोकांनी धरलंय किंवा जे आत्ता त्या लेवलला जे झालंय, सो त्याची पण मी तुम्हाला एक हळूहळू स्टोरी सांगणार आहे. सो आपण सुरुवात करूया थोडेसे माझ्या लहानपणापासून. सो लहानपणी मी सांगतो की मी कोणत्या शाळेत वगैरे, असं कोणीतरी मला विचारलं की तुझी शाळा कोणती आहे, तर मी असं हवा करायला म्हणतो की भाई सेंट रॅम्स मधलं आहे. सो समोरची व्यक्ती अशी कोण असेल, म्हणजे अशी एखादी भारी मुलगी वगैरे असेल, म्हणजे भाई सेंट रॅम्स वगैरे ही कोणती भाषा आहे, भाषा म्हणतोय, कोणती स्कूल आहे. मग नंतर त्यांना सांगतो की सेंट रॅम्स म्हणजे रमणबाग. म्हणजे तसं मी पेठेत राहिलाय आणि पेठेत आमच्या रमणबाग म्हणून आमची स्कूल आहे. ती खूप म्हणजे मराठी मीडियम स्कूल आहे, पण ती म्हणजे तिकडची ती लेजंडरी स्कूल आहे पुण्यातली. आणि म्हणजे आमचं पथक वगैरे हे सगळ्या तिकडचं ते कल्चर आहे. सो मी रमणबागेत होतो लहानपणी. आणि आता हे काय म्हणतात ह्याला, की हे कॉन्टेंट क्रिएशन आहे किंवा व्हिडिओज बनवणं जे आहे ते मला लहानपणापासूनच होतं. खरं तर म्हणजे जेव्हा कॅमेरा चांगले यायला लागले, मग फॉर एक्झाम्पल आता मला टाइम फ्रेम नाही आठवते, खरं तर असं 6वी 7वीत जेव्हा माझ्या बहिणीकडे वगैरे जेव्हा कॅमेरा आला, कॅमेराचा फोन, मला वाटतं स्टार, सॅमसंगचा स्टार काहीतरी तिच्याकडे फोन होता. पण त्याच्या आधी ना मी असं एक चूल असायची मनात की ना, काहीतरी रिश्तेदार वगैरे आले, सो त्यांना काहीतरी हसून दाखवलं, त्यांना काहीतरी करून दाखवलं, की ते नसतात का असे लोक येतात आणि म्हणतात हा छान आहे, हा डान्स वगैरे करू शकतो. सो तसं असायचं. मग मी यायचो आणि त्यांना एंटरटेन करायचो की मी काहीतरी आलो, एखादी गोष्ट केली, उड्या वगैरे मारून दाखवायचे. ते खुराफाते आपण लहानपणापासूनच होतो. सो ते आधी चालायचं. पण जेव्हा कॅमेरा वगैरे आला ना, म्हणजे तो एक म्हणतात की एक कॅमेरा कॉन्शियस मी कधीच नाही झालो. म्हणून मग तो जेव्हा दीदीचा फोन वगैरे आला, मग मी तिचा फोन घ्यायचो आणि मग काहीतरी ते सेल्फी कॅमेरा उघड आणि त्याच्यात काहीतरी टाइमपास कर आणि हाय मी बोलतोय, मी टिल्लू बोलतोय. म्हणजे घरातलं नाव माझं टिल्लू आहे. अशी मला खूप नाव आहे. सो अशी मला खूप नाव आहे. त्याच्यातलं एक डॅनी पण आहे, त्याची पण मी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. सो माझी व्हिडिओची सुरुवात जर आपण म्हणायला गेलो तर ती माझी काय म्हणतात त्याला, इच्छा जी आहे ती लहानपणापासूनच होती की मी काहीतरी वेगळं करायचं, किंवा ते अभ्यासात जास्त मन नव्हतं, पण ते सगळ्यांच्याच पेरेंट्सचं थोडंसं प्रेशर असतं की अभ्यासाकडे पण लक्ष दे. किंवा मला स्पोर्ट्स वगैरे खेळायला खूप आवडायचं. सो म्हणजे अभ्यास सोडून ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या मला करायला खूप आवडायच्या. अभ्यास फारसा काय आवडायचा नाही. म्हणून मग मी काय करायचो, तो फोन घ्यायचो आणि मग आमच्या आजूबाजूचे जे आहेत माझे, आम्ही वाड्यात राहिलो होतो पेठेत, म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला कळलं असेल. आणि वाड्यात जेवढी आमचे मित्र, सगळे मित्रमैत्रिणी वगैरे होते, सो आम्ही असं दर संध्याकाळी जमायचो की आज काय करायचं, किंवा काय आजचा काय टॉपिक म्हणजे सगळं खेळणं वगैरे झालं. संडेला सगळे एकत्र आले आणि मग असं मी आणि एक माझा मित्र होता प्रणव म्हणून, त्याला मी पण्या म्हणतो. आणि मग आम्ही बसायचो दोघं जण. म्हणून शॉर्टकॅट्स म्हणून एक कार्टून नेटवर्कवर खूप भारी एक सिरीज लागायची, बडे मियाँ छोटे मियाँ म्हणून. एक त्यांची ती कार्टून मधला एक तो सीन होता. सो तो माझ्यापेक्षा मोठा होता
आणि तो बडे मिया, मी छोटे मिया. आणि आम्ही दोघं ते इतकं इन्फ्लुएन्स होतो त्या कार्टून मधून की मग आम्ही कॅमेरा वगैरे घ्यायचो. आणि आज त्यांनी त्या कार्टून मध्ये कोणती स्टोरी होती, त्यांनी कोणाला वाचवलं, खरं त्यांच्याकडे विमान होतं त्या कार्टून मध्ये, ते विमान मधून जाऊन अख्ख्या ह्याला वाचवायचे, त्यांच्या सिटीला वगैरे. पण आम्ही सायकलवर जायचो, म्हणजे सायकलवर दुसऱ्या एरियात गेलो, दुसऱ्या एरियातल्या मित्रमैत्रिणींना बोलवलं, तिथं काहीतरी जाऊन केलं आणि मग ती स्टोरी वगैरे बनवणं आणि ती रेकॉर्ड करणं, ती एडिट करणं, हे आम्ही सगळं 7वी 8वीत असताना सगळं शिकलेलो आहे. सो मला असं वाटतं की ही जी काय म्हणतात जर्नी आहे किंवा हे व्हिडिओ बनवण्याचं मला येड आहे, ते असं सबकॉन्शियसली मला तेव्हापासूनच आहे, लहानपणापासून. आणि आता मी तुम्हाला थोडंसं माझ्या नावाबद्दल सांगतो की माझं खरं नाव मुकेश आहे, पण ते मी जसं आहे, माझी पर्सनॅलिटी आहे ते मुकेश आहे. आणि ते म्हणजे भाई जातच नाही की मुकेश म्हणले की तो आपल्याला कॅन्सरवालाच आठवतो. सो मुकेश, खरं तर माझं खरं नाव मुकेश आहे, पण मी जसा आहे, माझी जशी पर्सनॅलिटी किंवा जसे प्रकारचे मी व्हिडिओज बनवतो ते एकदम अपोजिट आहे. त्याच्यामुळे डॅनी हे जे नाव आहे हे मला एकदम क्रिस्टल क्लिअर आठवतंय की 2 वर्षाचा असताना, बरं का, 2 वर्षाचा असताना मला क्रिस्टल क्लिअर आठवतंय. खरं तर हाच जोक आहे, पण असं काही नाही. 2री 3रीत असताना आमच्या इकडे एक मोठा दादा राहायचा, त्याला आम्ही बाळ्या म्हणून म्हणायचो, म्हणजे त्याचं नाव सौरभ होतं खरं, पण तो बाळ्या दादा होता आमचा. आणि तो असे रॅन्डम असे कोणाला पण नाव वगैरे पाडत असायचा. आणि माझा तेव्हा ना असा साधना कट टाईप होता, म्हणजे प्रॉपर असा मशरूम कट असतो ना, एकदम असे सिल्की केस आणि तसावाला सीन होता. आणि त्याला काय वाटलं की मी डॅनी डॅन्झप्पा, ते जे ऍक्टर आहेत आपले, त्यांच्यासारखा मी काहीतरी थोडाफार दिसतो, त्यांनी मला नाव पाडलं होतं डॅनी. आणि मग ते म्हणलं की मग नंतर जेव्हा मी ते फेसबुकला वगैरे, तर माझं नाव हेच होतं, मुकेश पंडित, किंवा इंस्टाग्रामला पण आधी हेच होतं. तो इंस्टाग्राम जेव्हा सुरू झालं तेव्हा पण मी ह्याच आयडीनी किंवा व्हिडिओज वगैरे बनवायचो. पण नंतर विचार केला की भाई हे जात नाहीये नावासोबत. मग मी जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आठवलं की काय असं नाव टाकू, मुकू वगैरे ठेवू का, की पण ते मुकू पण किती एकदम घाण आहे, वेगळं आहे काहीतरी. म्हणलं की डॅनी पंडित ठेवू, काहीतरी वेगळं वाटेल, लोकांना क्युरियोसिटी राहील की असं हे काय नाव आहे. सो अर्ध्या लोकांना वाटतं की माझं नाव ज्ञानेश्वर आहे, ते माझं नाव नाही, माझं खरं नाव मुकेश आहे. आणि डॅनी हे मला त्या दादानी नाव पाडलेलं नाव आहे. सो मी ते कंटिन्यू केलं की डॅनी पंडित. त्याची ही स्टोरी आहे. खरं तर तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की एवढे व्हिडिओज म्हणजे असे फ्लॅशी असतात किंवा कॉमेडी असतात, पण आम्ही एक असं थोडंसं कधी कधी ग्रँड दाखवायचा प्रयत्न करतो. किंवा तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत असेल की एवढा पैसा आहे, एवढं काय काय कमवलं, किंवा एवढ्या आम्ही गोष्टी घेत असतो, नवीन नवीन इन्स्टावर टाकत असतो, न्यू फॅमिली मेंबर ऍडेड वगैरे, अशा सगळ्या गोष्टी चालू असतात. पण खरं सांगायला गेलं तर मी मी मिडल क्लास मधूनच आलोय. खरं तर आमच्या म्हणजे माझ्या वडिलांचं पानाचं दुकान होतं. आणि म्हणजे ते म्हणतात की पैशांची किंमत काय असते किंवा कशी असते, ती मला ह्या जेव्हा गोष्टी आठवतात ना, किंवा ही जी गोष्ट ती मला खूप ग्राउंडेड ठेवते, किंवा ती म्हणतात ना की माझमध्ये कधी जायचं नाही माणसानी. तर ही एक गोष्ट अशी वाटते की असं म्हणतात की मिडल क्लास लोक असतात, त्यांनी मोठी स्वप्न बघू नये किंवा काय. असं आमच्या घरात पण चालायचं की घरात समजा वडीलच आमचं पानाचं शॉप आहे, तर एवढा काय असं इन्कम फारसं नव्हतं, किंवा मला जे करायचं होतं की ही गोष्टच इतकी वेगळी आहे किंवा ही इतकी नवीन आहे की ही त्यांना समजण्यासारखी नाही, की मी जाऊन त्यांना सांगणार काय की मला हे असं काहीतरी बनायचं, किंवा ह्या टर्मला नावच नव्हतं तेव्हा की कॉन्टेंट क्रिएशन. हे मी जाऊन त्यांना सांगणार तरी कसं की मला ह्याच्यात रस आहे किंवा काय. सो मलाच असं ते दबल्यासारखं वाटायचं की मी कोणत्या चेहऱ्याने जाऊ की सांगू, आणि मला ह्याच्यात काहीतरी करिअर करायचंय आणि मला ह्याच्यात पैसे कमवायचे किंवा काय. कारण की घरचं बॅकग्राऊंड इतकं काय छान नव्हतं आमचं. पण कसं होत गेलं की मग तो एक प्रेशर त्यांनी मला कधी जाणवून नाही दिला की तू अशी स्वप्न बघू नाही शकत किंवा काय. असं आमच्यात कॉन्व्हर्सेशन पण कधीच नाही झालं माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये. पण ते मला वाटतं की मी ते समजून घेतलं की ठीक आहे, म्हणजे मे बी आपला हा झोन नाहीये, आपण हे नको ट्राय करायला. म्हणून मग मी अभ्यासात खूप मेहनत घेतली, किंवा मी लॉयर पण आहे. मी म्हणजे वडिलांना माझी इच्छा होती की मी MPSC किंवा UPSC असं काहीतरी करावं, आणि त्यांना असं हवं होतं की मी म्हणजे पोलिसांच्या गणवेशात यावं, किंवा ती एक त्यांना खूप इच्छा होती. पण गोष्टी त्या माझ्या मनात नव्हत्या, की मला ते खूप आतून नव्हतं, मला ते करावं असं वाटत नव्हतं. कारण की इच्छा माझी, ते म्हणलं सबकॉन्शियसली मला हेच बसत गेलं होतं की आपण व्हिडिओज मध्येच काहीतरी करणार किंवा कला क्षेत्रातच माझं काहीतरी होईल, हे मनात होतं. पण त्यांच्यासाठी असो किंवा म्हणतात की ते मोठं स्वप्न बघायला नको, ते आपण टाळण्यासाठी म्हणलं की ठीक आहे आपण अभ्यासात लक्ष देऊ. सो मग मी लॉयर एक 11वीत, म्हणजे ऑफकोर्स मी BCom पण केलंय, BMCC कॉलेजमध्ये होतो मी. आणि
11वी ते फर्स्ट इयर BCom वगैरे माझं झालं BMCC कॉलेजमधून. त्याच्यानंतर मी लॉ LLB पण केलं आणि त्याच्यासोबतच असताना मी CS पण केलं. CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, जो की म्हणजे कोणाला माहिती नसेल, बऱ्याच जणांना वाटतं CS म्हणजे कम्प्युटर सायन्स, म्हणून त्यांना सांगतो की CA CS ह्या ज्या कॉमर्समधल्याच गोष्टी आहे. सो कंपनी सेक्रेटरीचं काम एक कंपनी रिलेटेड, म्हणजे जे पण कंपनी रिलेटेड लॉज असतात किंवा हे सगळं ते त्या झोनमधलं असतं. खूप अवघड परीक्षा असते भाई, मला विचारा. आणि ते हे सगळं चालू होतं माझं, साईड बाय साईड माझे व्हिडिओज पण चालू होते. सो एक टाइम असा होता की बहीण पण कमवायला लागली होती आणि असं असतं ना की आई वडिलांना आपल्याकडनं थोडीशी इच्छा असते की आता तू कधी कमवणार, की घरातला मुलगा आहे, तू कधी सुरुवात होणार. पण असं आता ह्याच्यातच BCom मध्येच 4 वर्ष गेल्यानंतर 3 वर्ष अजून LLB, परत 3 वर्ष त्याच्यासोबतच CS. सो ती कमवायची जी एज असते ती माझी थोडीशी लेट सुरू झाली. म्हणून ते घरातनं पण असं थोडंसं प्रेशर मला जाणवायचं. असं ते डिरेक्टली मला कधी बोलले नाही किंवा काय, पण ते मला जाणवायचं की म्हणजे आता मी काहीतरी केलं पाहिजे. हे मला असं वाटायला लागलं की जेव्हा म्हणजे असे वडील वगैरे म्हणतात ना, भाई आता तुला कमवायला पाहिजे. मला वडील माझे भाई म्हणतात, म्हणजे असं ते ऐक रे वगैरे असं नाही बोलत, ते मला भाईच म्हणतात की मग भाई तुला आता कमवायला पाहिजे असं तसं. मग तो एक टोमणा वगैरे असतो थोडासा. की मला एक छोटासा किस्सा आठवतो की 11वीत मी म्हणजे 11वीत जेव्हा गेलो तेव्हा खूप एकदम नवीन असं BMCC वगैरे फुल भारी पोरी वगैरे असा सगळा सीन होता आणि त्याच्यामुळे मी इतका घाण गणलो होतो 11वीत. मला आठवतंय की मला 44% होते 11वी मध्ये आणि तेव्हा म्हणजे भाई म्हणजे प्रॉपर फाटली होती. आणि तो वडिलांनी म्हणजे असं बोलवलं मला, बसवलं. ती एक गोष्ट मला खूप लागली होती तेव्हा, की म्हणले होते बाप से बेटा बेहतर, असं त्यांनी एक डायलॉग वापरलं होतं. म्हणलं म्हणजे मला कळलं नाही, बापाला 35% पण पोराला 44%. पण ती सार्केझम मध्ये ते बोलले होते, ते मला मनाला खूप लागलं होतं. म्हणलं की नाही, इथून मी त्यांना ह्या बाबतीत तरी खाली पाडून नाही देणार. त्याच्यामुळे मला वाटतं की ती एक डोक्यात सनक होती की नाही, मी CS पण करणार, मी LLB पण करणार, मी BCom पण करणार. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात सगळ्यात फर्स्ट क्लास होतो. फक्त CS मध्ये एक फायनलचा माझा ग्रुप राहिलाय. सो तेव्हा हे जाणवलं. पण हे सगळं चालू असताना मग मी डिसाईड केलं की CS ची एक इंटर्नशिप असते. मग मी इंटर्नशिप करायला सुरुवात केली, कारण की मी तेवढा स्वतः कमवत नव्हता. आणि मग किती दिवस वडिलांकडे पैसे मागणार छोट्या छोट्या गोष्टीत, की मला पेट्रोल भरायचे पैसे द्या, ते मलाच एकदम डिप्रेसिंग वाटायला लागलं होतं. त्याच्यामुळे मग मी CS ची इंटर्नशिप जॉईन केली. तेव्हा 3,000 रुपये काहीतरी मला मिळायचे. तेव्हा 3,000-3,500 रुपये तेव्हा स्टायपेंड होता. आणि त्याच्यात वेळ खूप द्यावा लागायचा, किंवा ती प्रोसेसच असते. CS स्टुडंट्सची तीच प्रोसेस असते. त्याच्यात खूप मेहनत घ्यावी लागते, पण पैसे खूप कमी मिळतात. म्हणून मला वाटतं ते पण एक थोडंफार मला पैशांबाबतीत एक असं आहे की एक रिस्पेक्ट आहे, की ते एवढी मेहनत करून जर आपल्याला एवढीशी गोष्ट मिळते, त्याच्यामुळे मी असा फालतू खर्च कधी केला नाही. हे सगळं चालू असताना मी माझे जे कलिग्स आहेत, आत्ताचे कलिग्स नाही म्हणणार, सगळेच माझे मित्रच आहेत. पुण्यातले सगळे क्रिएटर्स असतील किंवा काय. सो हे माझी काय म्हणतात ह्याला, हे इंटर्नशिप जेव्हा चालू होती तेव्हा पण मी संध्याकाळी जायचो. संध्याकाळी 5 वाजता जाऊन मी व्हिडिओज बनवायचो. म्हणलं की हे सोडायचं तर नाहीये मला, की मग मी एकदम ऑफिसवर नाही येणार, 5 वाजता ह्यांना सगळ्यांना भेटणार, 5 ते 6-7 जोपर्यंत उजेड तेव्हा व्हिडिओज करणार. आणि तेव्हा पण ती एक डिप्रेसिंग फिलिंग यायची की काय म्हणजे सुचत नाही की काय करू भाई, पुढे कसा जाऊ, काय करू, हे सुचत नाही, की हे सोडून देऊ, फक्त CS कडे लक्ष देऊ आणि ह्याच्यातनं माझी इंटर्नशिप झाली ते पूर्ण करू, मग फायनल देऊ का, मग हे सोडूनच टाकू, असे पण खूप विचार यायचे. आणि फायनल माझी CS ची एक्झाम असताना पण खूप डिप्रेशन मध्ये गेलो होतो, की मी एकटाच होतो, माझ्या आजूबाजूला पण कोण नव्हतं. मी व्हिडिओज बनवणं पण सोडलं होतं. आणि तेव्हा म्हणजे एकदम असं मला वाटतं की लोवेस्ट पॉईंट होता माझ्या आयुष्यातला, कारण की पर्सनल लाईफ पण चांगली नव्हती चाललेली, ब्रेकअप असतील किंवा काय, ते सगळं चालू असताना परीक्षेचं टेन्शन होतं की परीक्षेत आपल्याला फोडायचंय. आणि दुसरा एक फोमो होत होता की मी व्हिडिओ पण टाकत नाहीत, माझे सगळे आजूबाजूचे पुढे चाललेत. तो खूपच लोवेस्ट पॉईंट होता आणि खूप कन्फ्युजिंग वाला पॉईंट होता की मी इथून काय करू म्हणजे. पण तरी त्याच्यातनं मी थोडाफार स्वतःला सावरलं की काहीतरी आपल्याला चूज करावंच लागेल. तरी मी दोन्ही बॅलन्स करून चालत होतो की हे पण कुठेतरी निघेलच. आणि मग मला आठवतंय की आय गेस पहिला व्हिडिओ कोणता तरी माझा व्हायरल झाला होता, तो साईन बोर्डचा होता कोणता तरी, की मी
नाही, साईन बोर्डचा होता, त्याच्यावर मी असं लिहिलं होतं की अपना टाइम, स्टॉप वेअरिंग अपना टाइम आएगा टी शर्ट, असा एक तो काहीतरी कोट होता फनी मधला, कारण की सगळे तेव्हा अपना टाइम आएगाचे टी शर्ट वगैरे वापरत होते. आणि शेजारनं मी तो साईन बोर्ड घेऊन उभा असतो, शेजारनं एक जण जातो आणि तो साईन बोर्ड फेकतो. आणि ते अपना टाइम आएगा थोडासा हा गली गँग किंवा जो रॅप वाला सीन आहे त्याच्यातला हा एक रेफरन्स होता. सो तो व्हिडिओ त्यांच्यासाठी होता. आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल गेला की डिवाइनने त्याच्या स्टोरीवर तो शेअर केला होता. आणि तेव्हा मला वाटलं होतं की नाही भाई, ह्याच्यात म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांपर्यंत जर व्हिडिओ जातोय तर आपण काहीतरी चांगलं करतोय. सो तेव्हा मी डिसाईड केलं की मग नंतर हे कमी करून टाकलं. इंटर्नशिप हळूहळू मी संपवली. म्हणलं की मला ह्याच्यातच काहीतरी करायचं. आणि पहिली एक मला आठवतंय की पहिला एक कोणता तरी ब्रँड आला होता माझ्याकडे. तेव्हा रील्स नव्हते, तेव्हा नॉर्मल व्हिडिओज होते. सो त्या व्हिडिओजवर मला पहिला एक ब्रँड आला होता. आय गेस इनर याचा होता, तो बनियनचा कोणता तरी होता, मला नाव नाही आठवते, म्हणजे आठवतोय पण मी सांगत नाहीये. तो वाला ब्रँड आला होता. आणि तेव्हा ती ब्रँडची अमाऊंट मला 5,000 काहीतरी त्यांनी सांगितली होती. सो तेव्हा मला एक म्हणजे इतका बूस्ट मिळाला ना आतून की मला जे मी मॅनिफेस्ट करत होतो की मला ह्यातनं पैसे कधी मिळणार. आणि ती जेव्हा मुवमेंट आली ना, मी तेव्हा म्हणजे भाई संपलो होतो की ह्याच्यातनं मला हे मॅनिफेस्ट केलं आणि हे मिळालं. ते 5,000 रुपये इतके मला 5 लाखासारखे वाटत होते की मी ते जवळपास सांगतो 3 ते 4 महिने ते खर्चच केले नाही. म्हणजे ते अजून पण मला वाटतं तसेच असतील, ते जमा होत गेले. नंतरचे जेवढे ब्रँड्स मिळाले त्याच्यातनं मी खर्च करायला सुरुवात केली. पण ते पहिले 5,000 मी अजून पण तसेच असतील मला असं वाटतंय. आणि तिथनं ती जी जर्नी सुरू झाली ते मी मागे बघितलंच नाही आत्तापर्यंत. आणि मग ते कंटिन्युअस आता ह्या गोष्टीतच मला काय काय इनोव्हेट करता येईल, काय कोणते झोन पकडता येईल. जसा एक रॅपवाला माझा एक हे झाला की पुण्यातले स्लँग्सवाला एक झाला. ते यू जे मी बोलतो त्याला मला फेस मिळालं त्या यू स्लँगला. किंवा कोण पण आता यू केलं तर ते असं वाटतं की भाई डॅनी पंडितनी काढलं. म्हणजे हे इतकं इनोव्हेट म्हणजे क्रिएटिव्ह आणि खुराफाती माइंड आहे माझं की जे आधीपासनं मला जे हवं होतं की ज्या फील्डमध्ये जी सबकॉन्शियसली माझ्या डोक्यात आपण म्हणतो पॅशन वगैरे, पण ते जे सबकॉन्शियसली मला जे करायला आवडलं तेच मी आत्ता पण कंटिन्युअस करतोय. आणि खरं ह्या जर्नीमध्ये पण आधी वाटायचं की लोकांचं अटेन्शन मिळायला पाहिजे, मग काहीतरी मी हे करतो ते करतो, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी करतो ज्याने मला अटेन्शन मिळेल. आणि आत्ता ते मिळतंय तर खूप म्हणजे सांगू नाही शकत मी इतकं. ही जी गोष्ट आहे की मनापासनं जी आली आहे, जी करायला हवी होती, जे मॅनिफेस्ट झालंय खरंच. आणि म्हणजे आधी असं असायचं की 3,000 रुपये मला 30 दिवसांचे मिळायचे, की 3,000 रुपये एवढी मेहनत करून मला 30 दिवसांचे मिळायचे. पण आता मला 3,000 रुपये माझ्या 5 सेकंदाच्या स्टोरीसाठी मिळतात. सो ही जी जर्नी आहे, म्हणजे असं नाही की मी खूप मोठं चालू आहे किंवा सक्सेस मिळालंय असं पण नाही. सक्सेस मला वाटतं कंटिन्युअस प्रोसेस आहे. मला जे हवंय लाईफमध्ये किंवा ह्या क्षेत्रात मला काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्या मी 10% पण केलं नाहीये असं वाटतं. पण जाता जाता एवढंच म्हणेन की पानवाल्याचा मुलगा आज न्यूजपेपरच्या फर्स्ट पेजवर येऊ शकतो. तर तुम्हाला समजा हे करायचंय किंवा तुम्ही पण क्रिएटर्स या फील्डमध्ये आपलं करिअर बघू शकता, तर तुम्ही माझ्याकडे बघा आणि खरंच तुम्ही जिंकू शकता. तुम्ही जर या व्हिडिओच्या एंडपर्यंत पोहोचले आहात तर आय एम शुअर की माझ्यासारखे तुम्ही सुद्धा नक्कीच इन्स्पायर झाले असणार. कारण मित्रांनो, आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असतात. पण आपल्यामधील खूप कमी लोक असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात. आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का, ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉईंट कोणता असतो? तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स. अँड द गुड न्यूज इज की आपण सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत. इथे आपण डेली वोकॅब्युलरी, ग्रामर, रीडिंग, रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्यासारख्याच लाखो स्टुडंट्स सोबत संभाषण करून आपल्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करू शकतो, अजून फ्लुएंट करू शकतो. तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर 1 स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.